रामरक्षा पठण आहे, 1 किलोमीटरचं अंतर आहे, रामगिरी सुद्धा जवळ आहे। काय तुमच्या आव्हानाला प्रतिसाद मिळाला आहे का पत्राला? बघा की हे काय लग्नाचं आमंत्रण नाही, लग्नासाठी हा राजकारण केला जातो। पण राज्याची आणि आम्ही त्यांच्या निवासस्थानाजवळ एक उपक्रम, धार्मिक उपक्रम हिंदुत्वाचा करतो आहोत। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे। त्याहीपेक्षा एक रामभक्त म्हणून आणि राम जन्मभूमी आंदोलनात त्यांचा सहभाग तेव्हा होता, या कारणानं आम्ही त्यांना आमच्या उद्याच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं आहे। त्याचबरोबर आम्ही आज सरसंघ चालक, परमपूज्य सरसंघ चालक मोहनराव भागवतजी यांना सुद्धा आज आम्ही निमंत्रण पाठवलेलं आहे। नागपूरमध्ये आल्यावर ह्या ज्या प्रमुख व्यक्ती आहेत हिंदुत्वाच्या दृष्टीनं अतिमहत्त्वाच्या जी व्यक्तिमत्व आहेत, आम्ही त्या सगळ्यांना आदरपूर्वक निमंत्रण देण्याचा प्रयत्न करत आहे। पुढील 1.5 महिन्यात केंद्रात आणि सरसंघ चालकांनी जर इथे येणं जमत नसेल तर त्यांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। शिवाय या भागातले सर्व आमदार आहेत विविध पक्षांचे, मग भारतीय जनता पक्षाचे असतील किंवा अन्य पक्षांचे काही नेते असतील, आम्ही त्यांनाही आमंत्रित केलेलं आहे। उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इथे 11:30 वाजता येतील, त्यांच्या काही भेटीगाठी आहेत इथे, आणि 4 वाजता ते रामनगर येथील राम मंदिराकडे रवाना होतील। आणि विदर्भातल्या विविध भागातून कार्यकर्ते, रामभक्त, शिवसैनिक इथे उपस्थित राहतील। तुम्ही मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलेलं आहे त्याला भाजपने आता प्रत्युत्तर दिलेलं आहे। नितेश राणे असतील किंवा इकडे संदीप जोशी असेल, त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणं हा राजकीय विनोद आहे। अजिबात नाही। पद्धतीची टीका कसं काय राजकीय विनोद असेल? मला काय, तुम्ही कोणाची नावं घेताय, त्यांनी काय रिॲक्शन दिले आहेत हे माहीत नाही। राज्याचे मुख्यमंत्री हे काय एका पक्षाचे नसतात, ते संपूर्ण महाराष्ट्राचे असतात। आणि तुम्ही ज्यांची नावं घेतलीत आत्ता, त्यांच्यापेक्षा अधिक काळ आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काम केलेलं आहे। आमचे जरी आता मार्ग वेगळे झाले असले तरी त्यांच्यापेक्षा जास्त काळ, 25 वर्ष सलग आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर काम केलेलं आहे, देवेंद्रजींबरोबर काम केलेलं आहे। तेव्हा त्यांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया देणं हाच मूर्खपणा आहे। सर, पुढच्या 1.5 महिन्यात